नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये। आता बघा, बांधकाम कामगार योजना याच्यामध्ये जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला काढायला लागतं। आता ते कसं काढायचं आहे, त्याचा फॉर्म कसा भरायचा आहे, हा पूर्ण फॉर्म मी तुम्हाला इथं भरून दाखवणार आहे। नुचक्त तुम्हाला हे काम करायचं आहे जर तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत ज्या काही वस्तू आहेत 30-35 ज्या वस्तू मिळतात बांधकाम कामगारांसाठी, त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। किंवा आपल्या शेजारी पाजारी कोण असतील तर त्यांना सुद्धा आपण हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि त्यांना सुद्धा एक प्रकारची मदत करू शकता, कारण मदत केल्यानेच माणूस मोठा होत असतो। लक्षात घ्या, 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र कसं काढायचं हा प्रश्न खूप जणांच्या समोर उभा आहे। तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत आहे, एक करून सांगत आहे नेमकं तुम्हाला तो कसा भरायचा आहे, काय भरायचं आहे। तर व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा असणार आहे, माहितीपूर्ण असणार आहे। तर व्हिडिओला पहिल्यांदा तुम्हाला पूर्ण बघायचं आहे। चॅनलवरती सर्वप्रथम आला असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला आपल्या लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायचं आहे। चला बघूया पूर्ण प्रोसेस काय आहे। आता मी एक स्टेप सांगत जाईल, तसं तुम्ही बघत जा। जिथं नाही कळलं तिथून परत वापस येऊन बघत जा आणि तुमचे काही प्रश्न असतील अजून परत तर ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनच्या बॉक्समध्ये तुमचं मत मांडू शकता। चला बघूया नेमका फॉर्म कसा आहे आणि काय आहे। तो फॉर्म आता मी तुम्हाला दाखवणारच आहे, लक्षात घ्या। असा हा फॉर्म येतो बघा मित्रांनो, बांधकाम कंत्राटदाराचे ठेकेदाराचे विकासाचे बांधकाम कामगारास मागील वर्षात 90 दिवस किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र। आता हे प्रमाणपत्र खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, कारण हा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बांधकाम कामगार योजनेमध्ये जे काही जिन्नस मिळतात तुम्हाला, ज्या 30-35 वस्तू मिळतात जेणेकरून त्यांना खूप मदत होते, तर त्या वस्तूंचा तुम्ही लाभ घेऊ शकत नाही, त्या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकत नाही। त्यासाठी हा प्रमाणपत्र लागतं, हे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। लक्षात घ्या, आता इथं काय दिलेलं आहे त्यांनी, 90 दिवसाचं प्रमाणपत्र तुम्हाला भेटणार आहे। आता इथं जावक क्रमांक आहे मित्रांनो, हा जावक क्रमांक जो असतो हा ठेकेदाराकडे असतो। जसं एक आपल्याकडे ID असतो बघा, आधार कुठलंही आपण काय करत असेल त्याला लायसन्स असतं, एक लायसन प्रकारचा आपण म्हणू शकतो त्याला। एक जावक क्रमांक हा तुम्ही तुमच्या ठेकेदाराला विचारू शकता, जे ठेकेदार आहेत तुमचे त्यांना विचारू शकता की आपला जावक क्रमांक काय, तर ते तुम्हाला इथं टाकून देतील। आणि जावक दिनांक म्हणजे काय, ज्या दिवशी हे सर्टिफिकेट काढलं आहे त्या सर्टिफिकेट दिवसाची ही तारीख आहे। समज तुम्ही आज काढत आहात तर आजची तारीख येणार तुम्हाला 20 सप्टेंबर 2024, इथं ते तारीख तुमच्याकडे येणार। लक्षात घ्या, तिथं आजची तारीख येणार। आज किती तारीख आहे, तर 20, इथं 09/2024 आणि इथं जावक क्रमांक A8213 काहीतरी असेल त्यांचं, ते तुम्हाला इथं टाकून द्यायचं आहे। पुढं बघा, पुढचं महत्त्वाचं आहे की इथं पासपोर्ट साईज फोटो पाहिजे मित्रांनो तुमचा, एक कलर्ड फोटो पाहिजे, व्यवस्थित पासपोर्ट साईज आत्ताचा लेटेस्टवाला फोटो टाका, जेणेकरून तुमचं ते व्यवस्थित ओळखला जाईल। आणि क्लिअर फोटो असावा, कलर्ड फोटो असावा। आणि त्याच्यामध्ये लक्षात घ्या, पुढं बघा, नियोक्त्याचे व ठेकेदाराचे विकासाचं तपशील। आता इथं सगळी जी इन्फॉर्मेशन येणार आहे मित्रांनो ही ठेकेदाराची येणार आहे। आता तुम्ही ज्यावेळेस ठेकेदाराकडे जाल त्यावेळेस तुम्हाला त्यांची इन्फॉर्मेशन तर माहीत असायलाच पाहिजे, कारण तुम्ही तिथं काम करताय, 90 दिवस झालं, 3 महिने झालं किंवा त्याच्यापेक्षा आता कोणी द्राक्ष असतात की वर्ष तिथंच काम करतात ठेकेदाराकडे। मग आता त्यांचं तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे, नसेल तर तुम्ही त्यांना सुद्धा विचारू शकता, असं काही नाही आहे। लक्षात घ्या, आता इथं पहिलं बघा, पहिलं नियोक्त्याचे ठेकेदाराचे विकासाचे नाव। इथं तुम्हाला तुमचे जे काही ठेकेदार आहेत बघा, ठेकेदाराचं नाव आहे, त्यांना इथं तुम्हाला टाकायचं आहे। एक आपण एक्झाम्पल म्हणून घेऊया, सागर आहे ज्यांचं नाव, सागर, इथं त्यांचं नाव टाकू शकता तुम्ही, है ना। परत आस्थापनेचे नाव, तुम्ही इथं त्यांचं आस्थापनेचे नाव टाकू शकता। त्यांचं नोंदणी क्रमांक असतो, जसं मी तुम्हाला म्हणलं की रजिस्ट्रेशन नंबर असतो प्रत्येकाचा, ज्यावेळेस आपण लायसन वगैरे घेतो त्यावेळेस रजिस्ट्रेशन नंबर असतो, तिथं रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा तुमचा, I2 IR 234 काय असं असेल तर तुमचा जो रजिस्ट्रेशन असेल तो नंबर इथं टाकायचा आहे। आता ज्या विभागातर्फे नोंदणी प्रमाणपत्र जारी करण्यात आलेलं त्या विभागाचं नाव सुद्धा तुम्हाला इथं टाकायचं आहे। आता ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला माहीत नसतील तर त्यांना नक्की माहीत असतं। आणि ह्यांचा बघा इथं पत्ता टाकायचा आहे पूर्ण। आता मुक्काम पोस्ट काय पुणे असेल, मुंबई असेल, जास्त करून पुणे मुंबईकडेच मोठे ठेकेदार असतात, तर तुम्ही जर तिकडे कामाला आला असाल तर तेही महत्त्वाचं चांगलं आहे। आणि आपल्या जिल्ह्यामध्ये असाल, जसं की आपलं छत्रपती संभाजीनगर असेल, आपलं सोलापूर असेल, आपलं इकडं गेलं तर बारामती असेल किंवा काही असेल, तुमचं जे तालुका जिल्हा असेल ते तुम्ही इथं पूर्ण पत्ता टाकायचा आहे, गाव टाकायचं आहे, तालुका टाकायचा आहे, जिल्हा, पिनकोड आणि संपर्क क्रमांक हा त्यांचा पूर्ण टाकायचा आहे। आता बघा, पुढच्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या काय आहेत, इमारत व इतर बांधकाम कामगार योजना सेवा शर्ती अधिनियम 1996 व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार नियम 2007
लाभार्थी म्हणून खालील नमूद बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी प्रमाणपत्र देण्यात येत आहे. हे काय म्हणतायत की आता मी ठेकेदार आहे आणि या नियमानुसार जे काय आपण आता नियम सांगितले या नियमानुसार मी बांधकाम कामगारांना म्हणून एक नोंदणी प्रमाणपत्र देत आहे. आता इथं ही झाली ठेकेदाराची तपशील. आता इथं तुम्हाला बांधकाम जे काही कामगार आहेत त्यांचं इथं डिटेल्स टाकायचे आहे, त्यांच्या नावावर जे सर्टिफिकेट येणार आहेत. हे बघा आता इथं कामगारचं नाव. आता कामगार ही लेडीज पण असू शकते, जेंट्स पण असू शकतात. तुम्ही श्रीमती काही टाकू शकता. आता इथं बघू आपण भैरोबा असं टाकू शकतो. भैरोबा काय असेल ते त्यांचं नाव. आता मी आमच्या एक शेजाऱ्यांचं नाव घेतलं, त्यांचं भरायचंच आहे त्यामुळे त्यांचं नाव घेतलं मी. वय आणि वर्ष तुमचं काय असेल ते टाकायचं आहे. कामगारांचा पत्ता पूर्ण जसं मी तुम्हाला सांगितलं, तुमचं गाव असेल, गावाचं कुठं मारुती मंदिराजवळ राहत असाल, कुठल्या गल्लीत राहत असाल, गल्ली क्रमांक, तुमचं प्रॉपर घराचं होम नंबर काय असेल ते, तुमचा आधार कार्डवरचा जो ॲड्रेस असतो ना मित्रांनो तोच इथं टाकायचा आणि पिनकोड आणि तुमचा जो मोबाईल नंबर आहे चालू तो. आता कामाचं स्वरूप बघा काय ते, तुमचं काम काय करताय तुम्ही किंवा कधीपासून चालू केलं आहे, कधीपर्यंत चालू केलं आहे. आता कोणी वर्षभर असतं तर तुम्ही त्या दिवशीची डेट सांगू शकता आणि कधीपर्यंत केलं हे पण करू शकता आणि एकूण दिवस किती झाले आणि दिवस आणि हे बघा ह्या दोन्हीतला जो डिस्टन्स आहे ना कधीपासून चालू झालं नाही ते हे सेम असलं पाहिजे एकूण दिवस. नाहीतर तुम्ही गडबडीत काय कराल, इथं तारीख टाकाल 3 महिने अगोदर 4 महिने अगोदरची आणि इथं आजची तारीख म्हणजे 4 महिने म्हणजे किती झाले 30 आणि 31चा पण महिना आपण जरी धरला, 2 30चे आणि 2 31चे जरी धरले तर 4 त्रिक 12 आणि वरचे 2 122 दिवस इथं यायला पाहिजे, लक्षात घ्या. नाहीतर इथं गफलत होईल नको, कारण मग हे फॉर्म चुकीचा धरला जाऊ शकतो. लक्षात आलं. आता कामगारचं सध्याचं कामाचं ठिकाण. आता कामगार ज्यावेळेस ठेकेदार असतो तो काही एका ठिकाणचं काम घेत नाही, तो काही त्याच्याच गावातलं काम घेत नाही. तो पुण्यात पण असू शकतो, तो मुंबईत पण असू शकतो, तो तिकडं नागपूरला पण असू शकतो, कुठेही असू शकतो तो. तर तिथं सध्याचं तुम्हाला सगळं ठिकाण टाकायचं आहे, तिथला पत्ता वगैरे सगळं टाकायचं आहे आणि नियुक्ती कधी झाली तुमची ते पण टाकायचं आहे आणि वेतन किती आहे दिवसाला बाबा तुम्हाला 500 रुपये आहे 600 रुपये आहे हे तुम्हाला इथं पूर्ण डिटेलमध्ये टाकायचं आहे. आणि इथं नियुक्तीचे ठेकेदाराचे विकासाचं जे काही त्याचं आहे त्याचा सही शिक्का असतो, तो सही शिक्का इथं तुम्हाला घ्यायचा आहे. लक्षात घ्या, हा जो सही शिक्का आहे तो इथं तुम्हाला भरून द्यायचा आहे, कारण हा खूप महत्त्वाचा असणार त्यांचा सही आणि शिक्का. इथं सही शिक्का त्यांचा घ्यायचा. अशाप्रमाणे तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे ते बनलं जाईल. हे तुम्ही गृहीत धरलं जाईल, हे तुम्ही काम करताय बांधकाम कामगार म्हणून तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलं जाईल. मग ह्याच्या थ्रू तुम्ही बांधकाम जी योजना आहे त्याच्यामध्ये पात्र व्हाल आणि तुम्हाला तिथले काही जे जिनस आहेत ते सगळे मिळतील, तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकाल. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही पासपोर्ट काढताय त्यावेळेस पासपोर्ट जो फोटो आहे इथं पण तुम्हाला त्यांची सही आणि शिक्का पाहिजे. आता सही आणि शिक्का फोटोबाबत लक्षात घ्या, तुम्हाला अर्धा शिक्का असला पाहिजे आणि अर्धी त्यांची सही असली पाहिजे, दोन्ही फोटोवर नेहमी आणि बाहेर नेहमी, जेणेकरून ते तिथं ओळखलं जाईल. लक्षात आलं. आता याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आपला चॅनल तुम्हाला आवडत असेल आणि आवडणारच आहे, कारण आपण महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाची माहिती देत असतो, बोगस माहिती देत नाही. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.